नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील हवामानाविषयी आपण आढावा घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात उन्हाळा सुरू झाल्याने यंदाच्या हंगामात कमाल तापमाने 40शी गाठली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान 39 अंशाच्या पार गेले. मालेगाव येथे उच्चांकी 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या झळा तापदायक ठरत असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशामधून छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक ते पूर्व मध्यम अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. पूर्व विदर्भात ढगाळ हवामान कायम होत आहे, तर पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाड्यामुळे घामटा निघत आहे. उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात मालेगाव येथे राज्यातील सर्वात उच्चांकी 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तसेच सोलापूर येथे 39.8 तर चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ येथेही पारा 39च्या पार पोहोचला आहे. काही ठिकाणी राज्यात कमाल तापमान 37 अंशांच्या पुढे आहे. 39 अंशांपेक्षा जास्त तापमान असलेली ठिकाणे: मालेगाव येथे 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर येथे 39.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच चंद्रपूर येथे 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाशिममध्ये 39.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर यवतमाळमध्ये 39 अंश तापमानाची नोंद झाली आहे. चॅनलला जर नवीन नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.